खासदार नवनीत राणा 6 महिन्यात तुरुंगात जातील असा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीवरून त्यांचं घुमजाव सुरू असल्याचा टोला देखील आंबेडकरांनी लगावलाय। राज ठाकरेंचा कार्यकर्ता मेळावा रायगडमध्ये पार पडलेला आहे। यावेळी राज ठाकरेंनी महानंद डेअरी गुजरातला जाणार यावरून महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। यावेळी त्यांनी सरकारचा लाचार आणि मिंदे असा उल्लेख करत टीका केली आहे। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची आजपासून सुनावणी सुरू होणार आहे। विधानसभा अध्यक्षांसमोर ही सुनावणी सुरू होणार आहे। आजपासून 27 जानेवारीपर्यंत ही सुनावणी सुरू राहणार आहे। गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरला पोलिसांनी अटक केलेली आहे। पोळेकरसह 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। उद्धव ठाकरे 13 जानेवारीला कल्याण डोंबिवलीचा दौरा करणार आहेत। यावेळी ते कल्याण डोंबिवलीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाची चाचपणी देखील करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसंकल्प अभियानाची आजपासून सुरुवात होते। शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून या अभियानाला आजपासून प्रारंभ होतोय। 22 जानेवारीला नाशिकमधील काळराम मंदिरामध्ये जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। 22 जानेवारीला गोदा आरती करणार असल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। आपण चूक केली असती तर अजित पवारांसोबत भाजपमध्ये गेलो असतो अशी संतप्त प्रतिक्रिया बारामती ॲग्रोवरील धाडीनंतर रोहित पवार यांनी दिलेली आहे। आपला लढा सुरूच राहणार, आपण घाबरणार नाही असं देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे। शिखर बँक घोटाळ्यातील लोक सत्तेत सहभागी झालेत असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार गटाला लगावलाय। भाजपच्या टार्गेटवर कोण याची यादी प्रसिद्ध करा असं आव्हान देखील रोहित पवार यांनी भाजपला दिलं आहे। बारामती ॲग्रोवरील धाडीमध्ये ईडीनं काही कागदपत्र ताब्यात घेतलेली आहेत। रात्री 11:30 पर्यंत ईडीकडून बारामती ॲग्रोवर धाडसत्र सुरूच होतं। आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीनं टाकलेल्या धाडीविरोधात कर्जतमध्ये आज बंदची हाक देण्यात आलेली होती। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं कर्जत तालुका बंदची हाक देण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनकावरून विजय वडेट्टीवारांनी सुधीर मुनगंटीवारांना टोला लगावलाय। नोव्हेंबर गेला, जानेवारी पण हुकला, सुधीर भाऊ वाघनख कुठपर्यंत पोहोचली आहेत असा खोचक सवाल वडेट्टीवार यांनी मुनगंटीवारांना विचारला आहे। शिवाजी महाराजांची वाघनख महाराष्ट्रात येण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे। मार्च किंवा एप्रिलमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणार असून मे अखेरपर्यंत वाघनख महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मिळते आहे। आदित्य ठाकरे यांची आज मुंबईमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभा होणार आहे। गिरगावच्या विभाग क्रमांक 12 येथे या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार याकडे संपूर्ण मुंबईचं आणि राज्याचं लक्ष लागलंय। पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं भाजप आमदाराला भोवलेलं आहे। भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। बीजे मेडिकल कॉलेजच्या एका कार्यक्रमादरम्यान कांबळेंनी पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना काल घडली होती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता भाजपच्या सरचिटणीसांची दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीसाठी काँग्रेसनं 5 स्क्रीनिंग समित्या स्थापन केलेल्या आहेत। पहिल्या गटामध्ये तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीप आणि पुदुच्चेरी याचा समावेश करण्यात आला आहे। आजपासून काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणार आहे। नागपूरमध्ये इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची तयारी सुरू झालेली आहे। नागपूरच्या देवडिया काँग्रेस भवनामध्ये इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जात आहेत। कालच्या महायुतीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावरून घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। लोकसभेच्या जागा आम्हाला देणार की नाही अशा प्रकारचा सवाल घटक पक्षांनी उपस्थित केलाय। आम्ही केवळ मेळाव्यांपुरतेच आहोत का असा सवाल देखील घटक पक्षांनी उपस्थित केलाय। महायुतीनं घटक पक्षांकडे लक्ष द्यावं, त्यांना दुर्लक्षित करू नये असं आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केलेलं आहे। भाजप मोठा पक्ष असून त्यांनी घटक पक्षांच्या
घटक पक्षांचा कामापुरता वापर करू नये असं देखील बच्चू कडू म्हणाले. शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेचे शिवाजीराव अढळराव पाटील उमेदवार असतील अशी चर्चा सध्या रंगू लागलेली आहे. माजी मंत्री विजय शिवतारेंनी हे वक्तव्य केलंय. दरम्यान महायुतीच्या तिन्ही पक्षांनी या जागेवर दावा केल्यानं चर्चांना आता जोरदार उधाण आलंय. भाजप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विशेषतः जे आता राज्यसभेत तिसऱ्यांदा पदावर आहेत त्यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवावी अशा प्रकारच्या सूचना देण्याची शक्यता आहे. त्यात सध्या कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या नेत्यांचा देखील समावेश केला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आजपासून शहर काँग्रेसकडून अर्ज वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. 10 तारखेपर्यंत नागपूर काँग्रेसला इच्छुक उमेदवारांची नावं पाठवली जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या मलंगड मुक्तीच्या घोषणेमुळे वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. मलंगड ट्रस्टींनी माहीम दर्गा ट्रस्टींना पत्र लिहून दर्गा वाचवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केलेली आहे. ओवेसींनी देखील मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला विरोध केला होता. पुण्यामध्ये चंद्रकांत बावनकुळे आज भाजपच्या सुपर वॉरियरची बैठक घेणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. दरम्यान ओबीसी मोर्चा आणि राजस्थानी समाज मेळाव्यालाही उपस्थिती लावणार आहेत. पुण्यात 12 ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये तिसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही परिषद नितीन गडकरी आणि शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. दरम्यान परिषदेसाठी 27 देशातील तज्ज्ञ, 2,500 उद्योजक आणि 1.5 लाखाहून अधिक शेतकरी जमण्याची शक्यता वर्तवली जाते. पंढरपूरमध्ये आज ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ, भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसंच माजी आमदार प्रकाश शेंडगे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. वादविवाद करणाऱ्यांना आणि तो वाद वाढवणाऱ्यांना पांडुरंगानं सद्बुद्धी द्यावी असं साकडं घालत छगन भुजबळ यांनी आज विठुरायाचं दर्शन घेतलेलं आहे. जरांगे पाटील यांना देखील त्यांनी हा टोला लगावलेला आहे. छगन भुजबळ आज पंढरपूरमध्ये आहेत, त्यावेळी त्यांनी पांडुरायाचं दर्शन घेतलेलं आहे. छगन भुजबळांची इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही. भुजबळांनी आता बोलू नये आणि सल्लेही देऊ नयेत. विठ्ठलानं भुजबळांना सद्बुद्धी द्यावी अशा प्रकारचं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी त्यानंतर दिलेलं आहे. मराठा मागासलेपणाचं सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरघोस मानधन देण्यात येणार आहे. युद्धपातळीवर सर्वेक्षण व्हावं म्हणून एका कर्मचाऱ्याला 10,000 रुपये मानधन देण्यात येणार आहे. तर अधिकाऱ्यांना मूळ वेतनाच्या 50% रक्कम मिळणार आहे. जालन्याच्या जालोरा गावामध्ये नवविवाहित जोडप्यानं जरांगेंची भेट घेतलेली आहे. यावेळी मराठा आरक्षणाच्या प्रेरणेतून बाळू नांद्रे यांनी अतिशय साध्या पद्धतीनं विवाह केलेला आहे. विवाहानंतर वर आणि वधू दोघांनीही जरांगेंचा आशीर्वाद घेतला आहे. मुंबईत मराठा समन्वयक योगेश केदार आणि ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांची भेट झालेली आहे. मराठा ओबीसी संघर्ष टाळण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती आता समोर येते आहे. मराठा आरक्षणासाठी ट्रॅक्टर मोर्चाला सरकारनं परवानगी नाकारल्यानं एक लहान मुलगी म्हशीवर बसून मुंबईकडे रवाना झालेली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सर्वज्ञा हुरसेकर असं या मुलीचं नाव असून ती नांदेडच्या आंबेसांगवी गावामध्ये राहते. पडवणीस मग आता केव्हा येते वापस? आरक्षण घेतल्याशिवाय यायचंच नाही. एक मराठा कोटी मराठा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुलाबा येथील INS शिखरा येथील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी रस्ते तसेच भिंती पाण्याने धुवून स्वच्छ करण्याचे निर्देश देखील मनपा अधिकाऱ्यांना दिले. स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी पार्क येथील मीनाताईंच्या पुतळ्याला अभिवादन केलंय. या ठिकाणी सकाळपासूनच अनेक शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत.
शिंदेच्या शिवसेनेला माँसाहेब मीनाताईंच्या जयंतीचा विसर पडलाय का असा सवाल उपस्थित झालेला आहे। यंदा शिंदेच्या शिवसेनेकडून कोणीही अभिवादनासाठी या ठिकाणी आलेलं नाही, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। मुख्यमंत्र्यांनी केवळ सोशल मीडियावर आदरांजली वाहिली आहे। अयोध्येमधील 22 जानेवारीच्या राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून 534 लोकांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे, तर 355 साधू संतांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे। 20 तारखेपर्यंत सर्व निमंत्रितांना अयोध्येत पोहोचावं लागणार आहे। 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त पारंपरिक दिंडी काढण्यात आली होती। या दिंडीला अनेक मराठी आणि नाट्यसृष्टीच्या कलाकारांनी हजेरी लावली होती। गुंड शरद मोहोळचं हत्येपूर्वीचं व्हॉट्सअप स्टेटस आता व्हायरल झालेलं आहे। पत्नीसोबतचा फोटो स्टेटसवर ठेवून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यानं दिलेल्या होत्या। त्यानंतर पुढील काही तासातच त्याची हत्या झाली आहे। स्वच्छ सर्वेक्षण 2023 स्पर्धेमध्ये पुणे शहराला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे। 11 जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार पुणे महापालिकेला प्रदान केला जाणार आहे। दरम्यान शहराला स्वच्छतेचे 5 स्टार रेटिंग मिळालेले आहे। मुंबई पालिकेने टप्प्याटप्प्याने मुंबई शहर व उपनगर सेवा निवासस्थान उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये देवनार येथे 724 घरे बांधण्यात येणार आहेत, त्यामुळे पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांना लवकरच मुंबईमध्ये घरे उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळते आहे। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पहिली अटक करण्यात आलेली आहे। मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं मुंबईतून दीक्षित कोठारी या आरोपीला अटक केली आहे। पुण्याच्या खेड तालुक्यातील किल्ले वाफगाव येथे यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात पार पडलेला आहे। खासदार अमोल कोल्हे आणि आमदार गोपीचंद पडळकर या सोहळ्याला उपस्थित होते। वाफगावच्या किल्ल्यावर अनेक वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेची शाळा सुरू आहे, मात्र या शाळेनं किल्ल्याचं संवर्धन केलं नाही, त्यामुळे शाळेसाठी किल्ल्याच्या बाहेर जागा द्यावी अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे। करणी सेनेच्या युवा अध्यक्षाच्या अडचणीत वाढ झालेली आहे। एका व्यावसायिकाची महागडी गाडी घेऊन खोट्या कागदपत्रांच्या आधारे परस्पर विकल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलेला आहे। सुरजित सिंह राठोड याच्या विरोधात आता गुन्हा देखील दाखल झाला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आमदार रोहित पवार यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय। दरम्यान रक्तदान शिबिराचंही आयोजन यावेळी करण्यात आलं होतं। कोल्हापूरच्या पन्हाळा गडाच्या बाजूलाच असणाऱ्या पावनगडावरील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलेलं आहे। पावनगडावरील अनधिकृत मदरसा हटवण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केलेली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। धुळ्यामध्ये मशाल रॅली काढत मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आलेली आहे। यावेळी मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन देखील मराठा बांधवांना करण्यात आलं आहे। जालन्यातील शालेय राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिरास जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिलेली आहे। खेळाडूंनी खेळाकडे करिअर म्हणून पाहावं असं प्रतिपादन देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। यंदा अल निनोचा प्रभाव मे 2024 अखेरपर्यंत राहणार आहे। हा प्रभाव नेमका उन्हाळ्यात तीव्र राहणार आहे, त्यामुळे तापमान 1 ते 1.5 अंशांनी आणखी वाढण्याची शक्यता आता वर्तवली जाते। महंत सुनील महाराज यांनी लोकसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्याचा दावा देखील केलेला आहे। यानंतर खासदार विनायक राऊत यांनी विदर्भातील कोणत्याही मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित झाले नसल्याचं परिपत्रक काढून हा दावा खोडलेला आहे। पुण्यातील बैजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोच्चार रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकृत मैदानाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी अजित पवार क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले। महापालिकेच्या वतीनं बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील
बोरिवली टेकडी जलाशयाचं ऑडिट 9 जानेवारीला करण्यात येणार आहे। यामुळे 9 जानेवारीला पश्चिम उपनगरामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं राज्यातील पहिलं वॉलमार्ट अमरावती शहरामध्ये सुरू झालं आहे। गरला चौकातील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेत या वॉलमार्टची उभारणी करण्यात आलेली आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये पोलिसांची दादागिरी पाहायला मिळालेली आहे। ठाणेदारांनी धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा आरोप वृद्ध व्यक्तीने केलेला आहे, तर ठाणेदारांना हा आरोप फेटाळून लावलाय। बीडच्या आष्टी ते अमळनेर या रेल्वे मार्गाचे 40 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून याच रेल्वे मार्गावर पहिल्या हायस्पीड रेल्वेची यशस्वी चाचणी घेतली जाणार आहे। 110 किलोमीटर वेगानं ही रेल्वे धावणार आहे। शैक्षणिक सहलीसाठी एसटी बसला पसंती देण्यात आलेली आहे। डिसेंबर महिन्यामध्ये धुळे आगारामध्ये शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून 7 लाख रुपयांचं उत्पन्न एसटीला मिळालं आहे। महिन्यासाठी 50 बसेसची बुकिंग देखील झाली होती। धुळ्यामध्ये महिला व बाल विकास विभागानं आयोजित केलेल्या बाल महोत्सवाला 700 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली, तर 227 विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यामध्ये भोसे, ठिंगर आणि भिलार या 3 ठिकाणी अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। या 3 ठिकाणी शासकीय यंत्रणा आणि पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्जातील मंजूर एकूण निर्वाह भत्ता रकमेच्या 60% रक्कम वजा करून उर्वरित रक्कम महाविद्यालयात जमा करावी, असं आवाहन भारत सरकारच्या मॅट्रिकेतर योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना करण्यात आलं। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानं पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या हिवाळी सत्रातील 496 परीक्षांचा निकाल जाहीर केलेला आहे। या परीक्षेला तब्बल 2655 विद्यार्थी बसले होते। यंदा थंडीने हरभरा पीक बहरले असले तरी ज्वारी आणि केळी पिकांना थंडीचा फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नांदेड जिल्ह्यातील थंडीचा पारा 12 अंशांवर घसरलेला आहे, त्यामुळे धुक्याची चादर या परिसरात पाहायला मिळते। भंडारा जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची माहिती आता उघडकीस आली आहे। धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांकडून अतिरिक्त धान खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। दरम्यान खरेदी केंद्रात धान खरेदी करण्याची मागणी देखील करण्यात येते। जळगाव जिल्ह्यातील बोदवड, रावेर, सावदा यासह मुक्ताईनगर या भागामध्ये अवकाळी पावसानं काल रात्री हजेरी लावली होती। अवकाळीमुळे तूर पिकाला मोठा फटका बसलेला आहे। गहू, हरभरा, मका या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यामध्ये कडाक्याच्या थंडीमुळे केळीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। कृषी विभागाने दखल घ्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। नांदेडच्या बारड तालुक्यातील एका सुशिक्षित शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीला फाटा देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्ट्रॉबेरीचा नवा प्रयोग केलेला आहे। 10 गुंठे शेतीमध्ये हा प्रयोग त्याने केलेला आहे। बुलढाण्यात खामगाव परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला होता। या अवकाळी पावसामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती आता व्यक्त केली जाते आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पारडी खुर्द येथे शॉर्ट सर्किटने 2 एकरावरील ऊस जळून खाक झालाय। आगीत 2 शेतकऱ्यांचं जवळपास 3 ते 3.5 लाखांचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीनच्या दरामध्ये सातत्यानं घसरण होते, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेत। सोयाबीनला सध्या हमी भावापेक्षाही कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेत। हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये हळदीला 11 ते 11.5 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय। आवक वाढल्याने दरात घट झाली असून शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत आहे। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सावकारी कायद्यात दुरुस्तीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला होता। कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे।
मिळकत थकवल्याप्रकरणी पुणे पालिकेनं सील केलेल्या 32 व्यावसायिक मिळकतीचा लिलाव करण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। या मिळकतीकडे 16 कोटी रुपये थकबाकी असल्याचं आता समोर येतं। नवी मुंबई पालिकेनं 12 अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केली आहे। गेल्या आठवड्याभरामध्ये 156 झोपड्या हटवण्यात आलेल्या आहेत। आतापर्यंत डझनभर अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरच्या रामटेकमधील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत। 20 किंवा 23 जानेवारीला ते दर्शनासाठी जाणार असून रामटेक गडावर मुख्यमंत्री हे पहिल्यांदाच जाणार आहेत। यावेळी शिवसैनिक त्यांचं जोरदार स्वागत करणार आहेत।